कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक धबधबे आता कोसळू लागले आहेत। त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी अनेकांची पावले आता धबधब्याकडे वळू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणावर काही युवक गेले होते। दरम्यानच्या काळात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने किल्ल्यावर मार्गावरील ओढा दुथडी भरून वाहू लागल्याने रांगणावर गेलेले युवक या मार्गावरच अडकले होते। या घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा पोलीस दल तसेच स्थानिकांच्या मदतीने या युवकांना बाहेर काढण्यात यश आले। पाटील या पाटील आला बघा, दोरी सोडा पाहिजे। नाही नाही ताकद लागे ना झाले त्याला दोरी तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडं भुदरगड तालुक्यामध्ये रांगणा किल्ला आहे। पाटगाव या भागामध्ये पाटगाव गावामधून सूचना दिलेली असतानाही काही पर्यटक संध्याकाळच्या काळानंतर त्या रांगणा किल्ल्याकडे गेलेले होते आणि ते जेव्हा परत यायला निघाले तेव्हा तांब्याचेवाडी हे जे गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन ओढ्याला पूर आला। तिथं ओढ्याचं पाणी रस्त्यावरती आले आणि ते लोक पलीकडे अडकून पडलेले होते। या प्रक्रियेमध्ये संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, आमचे तालुक्याचे तहसीलदार आहेत, तिथले पोलीस इन्स्पेक्टर आहेत, माननीय जिल्हाधिकारी महोदय, आम्ही सर्व लोक रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी साधारणपणे 7 वाजेपर्यंत अहोरात्र पूर्ण रात्रभर या लोकांना सही सलामत या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी झटत होतो। खरं तर या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 10 ते 15 लोक जे तिथे अडकलेले होते त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला। हे अशा पद्धतीचं जे वर्तन होत आहे लोकांकडून ते अत्यंत चुकीचं आहे आणि हे करणं आपण टाळलं पाहिजे।